सिल्वर आणायचा. सिल्वरनं काय होतं? रेवण मोरे 12-12 चॅनलमध्ये स्वागत आहे. बरं मित्रांनो, आज मोराळे मायनी मैदानामध्ये गट पास झालेला बघा मित्रांनो. आज पैरा कोणाबरोबर होता? ह्याचा वाळूंचा संभा, विकास पाटील वाळूंचा संभा. विकास पाटील वाळूंचा संभा होता काय? ड्रायव्हर कोणचं नियोजन होतं? तुषार ड्रायव्हर माळशिरचं. तुषार ड्रायव्हर. बरं, तुषार ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं काय? एक नंबर ड्रायव्हिंग. एक नंबर. आपल्याला आवडलं. ठीक आहे, धन्यवाद. बरं, बैल हा घरचाच आहे का विकत घेतला? घेतलाय. विकत घेतलेला. कितीला घेतला होता? 5,01,000. 5,01,000. ठीक. तुम्ही डोळ्याचं पारणं फेडलं. तुमचं म्हणजे मनाचं शांतता झाली. हो. ठीक आहे. प्रत्येक मैदानात आपलं गुलाल करतो. ठीक आहे. आज बी गटपास झाला. हो. ठीक आहे, धन्यवाद. नाही. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. बरं, कसं काय सेमी गटपास झाल्याचा आनंद? गट पास झाल्यामुळं आम्हाला आमच्या बैलाचे पैसे वसूल हा बस झालेले आहे. असं वाटतंय जीवाला, म्हणजे जीवाला सुकून भेटलाय आमच्या. बस म्हणजे आपण बैलांच्यावर इतकं जीवापाड प्रेम करतो. आपल्या मुलापेक्षाही आमच्या घरदाराचं नाव राखलेलं आहे. घरदाराचं नाव राखलंय. मास म्हणजे बैलावर नावच लिहिलेलं आहे बघा. नाव आमचं मास आहे. मास म्हणजे आपण बैलांच्यावर एवढं प्रेम करतो, घरच्या मुलांच्यावर एवढं करत नाही. त्याच्यावरती जीवापार आपण ह्याच्यावर प्रेम करतो. बस त्याच्यामुळं माणूस आहे ना, आपल्या एवढं लक्ष आजारी पडलं किंवा काय काढलं ते आपण एवढं लक्ष देतो. तुम्ही मुलांच्यावर सुद्धा लक्ष देत नाही, एवढं त्यांच्यावर लक्ष देता. बस म्हणून तर ह्याच्यात बैलगाडामध्ये संयम आणि शांतता राखून राखेल एवढं चांगलं आहे. बरोबर. मोराळे मायने मैदानामध्ये गटपास झाला. मास 4 मैदानात बैल घेतल्यापासून खेळणं, ते 4ही मैदानात आम्हाला बैलाने नाराज नाही केलं. कुशेगावामध्ये सेमी नंबर 3 मध्ये टॉपच्या गाड्यांमध्ये 2 नंबरला उतरलेला बैल आहे आपला मास. आज पण गाडी खालून कसं काय पडली? आज पण खालनं टॉपलाच पडलेली आहे गाडी. डोळ्याचे पारणं फेरलेत आमच्या बैलाने. आमच्यासाठी तर पारणं फेरले. धन्यवाद.